एक्सप्रेस ठळक घडामोडींसाठी पाहूयात हेडलाईन्स। आता लक्ष पंचायत समिती, जिल्हा परिषद, विट्यात मिशन 2017 निवडणुकीचे नियोजन सुरू। नोटाबंदीचा निर्णय सर्वसामान्यांना त्रासदायक, विट्यात एटीएम सह बँका फुल। विट्यातील रोड रोमेंवर करडी नजर। योजनांच्या लाभासाठी एजंट पुढाऱ्यांना भेदू नका, संग्रामसिंह देशमुख। लाभार्थ्यांसमवेत बैठकीत 95 प्रस्तावांना मंजुरी। जिल्ह्यात 1802 ठिकाणी पोलीस निवासस्थाने उभारणार, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे। तासगाव येथील शेतकऱ्याचे नेक्टर कंपनीच्या टॉनिक औषधामुळे लाखो रुपयाचे नुकसान। नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीनंतर आता दोन्ही पक्षांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद उमेदवार चाचपणी सुरुवात केली आहे। आताच निवडणुकीतून उमेदवार बाहेर पडले असले तरी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असल्याने उमेदवार चाचपणी सुरू झाली आहे। नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी पार पडताच आचारसंहितेची चाहूल लागल्याने नेत्यांची चांगलीच भंबेरी उडाली आहे। आतापासूनच इच्छुक उमेदवारांनी गावनिहाय मतांची चाचपणी सुरू केली आहे। फक्त महिन्यातच निवडणुकीची तयारी करण्यासाठी कमी वेळ असल्याने चांगलीच तारांबळ उडाली असल्याची चर्चा आहे। खानापूर आटपाडी या मतदारसंघात शिवसेनेचे आमदार अनिलराव बाबर, माजी आमदार सदाशिव पाटील यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकावा म्हणून मोर्चा बांधणी अंतर्गत सुरुवात केली आहे। काहीही झाल्यास आपल्या पक्षाची सत्ता आली पाहिजे यासाठी राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेनेमध्ये जोरदार लढत होणे असल्याचे संकेत दिसत आहेत। यापूर्वी या दोन्ही गटाने नगरपालिका निवडणुकी प्रचारात जोरदार मुसंडी मारली होती, त्यामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। देशातला काळा बाजार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीचा निर्णय सर्वसामान्य लोकांना त्रासदायक ठरू लागला आहे। विट्यात नागरिकांना एटीएम तसेच बँकांमध्ये तासनतास उभा राहावे लागत आहे। बँकांमध्ये ग्राहकांना उभे राहून देखील 1000-2000 रुपये मिळत आहेत, त्यामुळे या निर्णयाची तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। याबाबत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत जाधव यांचा स्पेशल रिपोर्ट। गेल्या महिन्याभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा सर्वसामान्यांना अतिशय अडचणीचा ठरत आहे। आपण उद्योजक म्हणून काय सांगू शकाल या निर्णयाबद्दल? जो 8 तारखेला मोदी साहेबांनी निर्णय केला तो खरोखरच कौतुकास्पद आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन इतकं थोडं चुकीचं होत चाललेलं आहे की त्याच्यामुळे सर्वसामान्य जे उद्योजक आहेत, सर्वसामान्य उद्योजकांचे जे कामगार आहेत त्यांना प्रत्यक्षात पैसे मिळत नाहीत। ही फार मोठी शोकांतिका आहे यामधली। दुसरा विषय असा की ह्याच्यामध्ये जे मोदी सरकारने आता 24,000 रुपये मिळाले तिथेही 1000-2000 नॅशनलाइज बँकेत सुद्धा मिळतात। जिल्हा बँकेतले सगळे व्यवहार पूर्ण ठप्प असल्यामुळे लोकांच्याकडे पैसे नाहीत। ज्यांच्याकडे पैसे आहेत थोडेफार ते पैसे लोक खर्च करायला तयार आहेत, कारण पुढे कुठला निर्णय होईल माहीत नाही। त्यामुळे ती जी अडचणी येते त्यामुळे लोकांची क्रयशक्ती कमी झालेली आहे। मार्केटमध्ये त्याचा फार मोठा परिणाम आहे। कुठेही खरेदी विक्रीचा व्यवहार होत नाही। छोट्या छोट्या जे लागूपुरते फक्त जीवनावश्यक वस्तू आहेत त्याचीच खरेदी होत्या। त्यामुळे इथून पुढच्या आमचा जो कपड्याचा व्यवसाय आहे तिथं कपडे तर माणसं खरेदी करतच नाहीत। आता पूर्ण त्याचा परिणाम पुढच्या 1-2 महिन्यात ते जाणवणार आहे असं मला वाटतं। सरकारने हा घेतलेला निर्णय योग्य वाटतो का अयोग्य, काय वाटतं? निर्णय योग्य आहे, पण इम्प्लिमेंटेशन पूर्णपणे चुकीचं आहे सरकारचं असं आम्हाला वाटतं। आता तुम्हाला पैसे बँकेत काढायला गेल्यानंतर काय अडचणी येतात का? पैसे प्रत्यक्षात अडचणी येतात, पैसे मिळत नाहीत। बँकेतून ज्या प्रमाणात पैसे मिळायला पाहिजे त्या प्रमाणात पैसे मिळत नाहीत, ही फार मोठी अडचण आहे। केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपये बंद करून महिना उलटला तरी अजूनही नागरिकांची आर्थिक घडी विस्कटलेलीच आहे। सुरुवातीला या निर्णयाचे स्वागत केले असले तरी आता लोकांची कुरकुर सुरू झाली आहे। सहकारी व जिल्हा बँकांना पहिले 4 दिवस अधिकार दिले, नंतर अधिकार काढून घेतल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा पैसा बँकेतच अडकला आहे। ग्रामीण भागातील 90% लोकांना एटीएम कार्ड काय असते हे माहीत नाही। देशातील सर्वाधिक व्यवहार कार्डाऐवजी रोखीने केला जातो। सध्याचे वातावरण पाहता ही परिस्थिती सुधारण्यास अजून किती दिवस लागणार हे मात्र येणारा काळ ठरवणार आहे। दिनांक 31 डिसेंबर पर्यंत बँकांमध्ये 500 आणि 1000 रुपये भरण्याचे आदेश आहेत। मार्केटमधील अपवाद वगळता सर्वच ठिकाणी या जुन्या नोटा बंद झाल्या आहेत। नागरिकांना आठवड्यात 24,000 रुपये काढण्याचा नियम असला
तरी बँकांकडून प्रत्यक्षात मात्र ही रक्कम एक रकमी मिळत नाही। बँकेचे अधिकारी अपूर्ण रक्कम असल्याचे सांगतात, मात्र हेच 24,000 काढण्यासाठी सर्वसामान्य लोकांना 2-3 वेळा बँकेत हजेरी लावावी लागत आहे। एवढे मात्र दुर्दैव। गेल्या महिन्याभरापासून केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतलाय, त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? नोटाबंदीचा निर्णय घेतला तर खूप छान आहे, अप्रतिम आहे। याच्यासारखा चांगला निर्णय होऊ शकत नाही। थोडंसं लोकांचा गैरसोय होती ती सुट्ट्यांसाठी, फक्त काही आधी नोटा मिळत नव्हत्या, आता मिळत आहेत, पण 2000च्या मिळाल्यामुळं थोडंसं सुट्ट्यासाठी थोडं गैरसोय होती, पण ते येतं लवकर आता तर 4-8 दिवसात तर काही खास कमी झाले प्रमाण ते गैरसोयीचं। फक्त 2000च्या नोटा मिळाल्यामुळं फक्त बाकी परत चलन द्यायला आमच्याकडं पुरेसं पुरत नाही आहे, तेवढंच फक्त एक अडचण आहे, नाहीतर बाकीचं काही अडचण नाही आहे। आणि मोदीचं पण निर्णयाला काही ना काहीतरी आपण पण सपोर्ट देऊन कुठून तरी आम्ही मॅनेज करून कस्टमरची सोय प्रॉपर करतोय आम्ही आता। गेल्या महिन्याभरापासून आपल्या मेडिकल स्टोर्समध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे ग्राहकांची, यासाठी आपण काय उपाययोजना केल्या सुट्ट्या पैशासाठी? काय लोकांना काय आमचे कोण मित्र आहेत की त्यांच्याकडे सुट्ट्या आहे, त्या काही आता पेट्रोल पंपावर सुट्ट्या थोडेफार मिळत आहेत, कुठे मिळत आहेत, असं सगळे मिळणारे ठिकाण शोधून आम्ही एकमेकाला सहाय्य करत असतो। जर माझ्याकडे जास्त सुट्टी आली तर आम्ही दुसऱ्या मित्राला सहाय्य करतो, तर दुसऱ्या मित्राला जास्त असतील तर आमच्याकडे आणून ते आम्ही गिरायकाची सोय शक्यतो कंप्लीट करायचा प्रयत्न करतो। काही कस्टमर पण आम्हाला सहकार्य करतायत की सुट्टी राहिले शिल्लक तर आम्ही त्यांना थोडंसं क्रेडिटवर देऊन आम्ही ते त्यांचं काम चालू करतो, किंवा काही लोकांचे पैसे घेऊन ठेवतो। सुट्टी झाली की त्यांना फोन करून आम्ही परत बोलवून त्यांना आम्ही सुट्टी परत त्यांनी द्यायचा प्रयत्न करतो। मोदी साहेबांनी निर्णय घेतलेला आहे तसा विचार केला तर जनतेच्या दृष्टिकोनातून चांगलाच आहे तसा, तर थोडा बँकिंग व्यवहारामध्ये थोडंसं प्रॉब्लेम यायला लागले लोकांना, कालांतराने ते हळूहळू मिटणार आहे सगळे। पण काळा पैसा आहे तर तो ज्यांच्याकडे आहे खरं दाबं दणलेलं आहेत आता सध्या, चेहऱ्याची चमक निघून गेले 100% गेली। सध्या चालले योग्यच चाललेलं आहे, काय एवढा काय निर्णय असा वाईट नाही। भविष्यात लोकांच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगला आहे, अर्थव्यवस्था सुधारेल, मार्केट सुधारेल आणि गोरगरिबांना हा चान्स चांगलाच आहे तसा। विट्यात खानापूर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातून शिक्षणासाठी विद्यार्थी येत असतात। महाविद्यालयीन मुलींना त्रास देणाऱ्या रोड रोमियोंचा बंदोबस्त करण्यासाठी विटा पोलिसांची करडी नजर आहे। विशेषतः बळवंत महाविद्यालयातील अशा रोड रोमियोंचा बंदोबस्त करण्यासाठी विटा पोलीस थेट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कारभारावर बारीक लक्ष ठेवून आहे। महाविद्यालयाच्या परिसरात सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवून अशा रोड रोमियोंवर कडक कारवाई करण्याचा इशारा विटा पोलिसांनी दिला आहे। सर्वत्र सिटी जवळजवळ 14 कॅमेरे बसवलेले आहेत। CCTVच्या माध्यमातून शिस्त कायम राखली जाते। जे पोलीस स्टेशननी हॉटस्पॉट ठरवून दिलेले आहेत तिथं आम्ही मुलांना बसू देत नाही, आणि एकंदरीत मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हे अभियान अतिशय उपयुक्त आहे असं मला वाटतं। संजय गांधी निराधार व शासनाच्या अन्य योजनांचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी कोणत्याही एजंट किंवा पुढाऱ्याकडे प्रतिनिधीकडे जाऊ नये, यासाठी या योजनेची तालुक्याची समिती व शासकीय अधिकारी सक्षम असल्याचे मत जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष व योजनेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी व्यक्त केले। शासनाच्या सर्व योजनांना 50,000 उत्पन्न ग्राह्य धरले जाते, परंतु एकमेव संजय गांधी योजनेसाठी 21,000ची मर्यादा असल्याने अनेक जण यापासून वंचित आहेत। शासनाने यामध्ये बदल करावा यासाठी ठराव करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। कडेगाव तहसील कार्यालयात संजय गांधी योजनेच्या लाभार्थी निवड मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी तहसीलदार अर्चना शेटे, गटविकास अधिकारी गोरख शेलार, भाजपा कडेगाव तालुकाध्यक्ष हिम्मतराव देशमुख, दत्तू शेठ सूर्यवंशी उपस्थित होते। यावेळी देशमुख म्हणाले, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देतो सांगत लाभार्थ्यांची लूट करण्याचा प्रकार तालुक्यात काही बोगस मंडळींकडून सुरू आहे। ही अतिशय गंभीर बाब आहे। लाभार्थ्यांनी अशा बोगस लोकांवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष समिती सदस्य किंवा गाव व तालुका स्तरावरील शासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा। पारदर्शी व चांगल्या पद्धतीचा कारभार करण्यासाठी समिती प्रयत्नशील आहे। जास्तीत जास्त लोकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहे। तालुक्यात आलेल्या सर्वच प्रस्ताव आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आले आहेत। या प्रसंगी शाळगावच्या सरपंच मंदाताई करांडे, संगीता यादव, भारत पाटील, सतीश तुपे, दादाराम यादव यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते। कडेगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा तालुका अध्यक्षपदी सो पपिता राजेंद्र सुतार
मोहिते वडगाव तसेच अनुसूचित जाती मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी श्री संदेश आत्माराम दंडवते हिंगणगाव खुर्द यांची निवड झाली असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष हिम्मतराव देशमुख यांनी आज कडेपूर येथे दिली। कडेपूर तालुका कडेगाव येथे श्री पपिता सुतार, श्री संजय पवार व संदेश दंडवते यांना सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले। यानंतर महिला मोर्चा, किसान मोर्चा व अनुसूचित जाती मोर्चा यांची तालुका कार्यकारिणी भाजपचे तालुकाध्यक्ष श्री हिम्मतराव देशमुख यांनी जाहीर केली। यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष श्री हिम्मतराव देशमुख म्हणाले की भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचे नेतृत्वाखाली निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कडेगाव तालुक्यामध्ये भाजपची ध्येय धोरणे ग्राम पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे असे आवाहन श्री देशमुख यांनी केले आहे। सांगली जिल्हा पोलिसांसाठी एक आनंदाची बातमी आहे। सांगली जिल्ह्यात 1802 ठिकाणी पोलीस निवासस्थाने उभारण्यास पोलीस गृहनिर्माण बोर्डाने मान्यता दिली आहे। जुन्या वसाहती पाडून त्या ठिकाणी नव्या बिल्डिंग्स उभारल्या जाणार आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली। सांगली जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी निवासस्थानांचा 2000 घरांचा प्रस्ताव पोलीस गृहनिर्माण मंडळाकडे पाठवण्यात आला होता। यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांसाठी 45 निवासस्थाने तर कर्मचाऱ्यांसाठी 1757 निवासस्थाने मंजूर करण्यात आली आहेत। सांगली जिल्ह्यात 17 पोलीस ठाण्याच्या ठिकाणी जुनी निवासस्थाने पाडून नव्या बांधण्यास मान्यता मिळाली आहे। यामध्ये पोलिसांना आहे त्याच वसाहतीमध्ये 2 BHK फ्लॅट मिळणार असून लवकरच या घराचे डिझाईन तयार करून त्यांच्या बांधकामाला सुरुवात केली जाणार असून पोलिसांना आता छोट्या खुराड्यापासून सुटका मिळणार आहे। सांगली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निवासस्थानाचा प्रलंबित प्रश्न होता आणि या अनुषंगानं महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ या महामंडळाकडे आपण सांगली जिल्ह्यामधून एकूण 20 प्रस्ताव पाठवले होते। यापैकी आतापर्यंत 17 प्रस्ताव मंजूर झालेले आहेत आणि 45 अधिकारी आणि 1757 कर्मचारी असे एकूण 1802 निवासस्थानं आजपर्यंत मंजूर झालेले आहेत। एकूण 17 आपले जास्तीत जास्त प्रस्ताव आतापर्यंत मंजूर झालेले आहेत। सर्वप्रथम आता यापुढं सर्व कर्मचाऱ्यांना 2 बेडरूम, हॉल आणि किचन असं व्यवस्थित योग्य प्रकारचं घर लवकरात लवकर मिळणार आहे। त्या अनुषंगानं आर्किटेक्ट आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट यांच्या नेमणुकासुद्धा झालेल्या आहेत। पुढच्या 3 महिन्यामध्ये संपूर्ण नियोजन पूर्ण होणार आहे आणि काम सुरू होईल। 1 वर्षामध्ये यातली बरीचशी कामं झालेली असतील। जे मोठी कामं आहेत ज्यामध्ये जसं मुख्यालयामध्ये एकूण 641 क्वार्टर्स आहेत, अशा मोठ्या कामांना मात्र 2 वर्षाचा अवधी लागणार आहे। तासगाव येथील शिवाजी पाटील हे मूळचे तासगावचे, हे तासगाव येथील वडमाळा येथे राहतात। त्यांचे 2 एकर एवढी द्राक्ष बाग आहे। दरम्यान ही बाग आता घडवाडी प्रक्रियेत आहे। त्यांनी घडाची वाढ होऊन फळ चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी त्यांनी ॲडमॅन्टो ॲग्रो कंपनीचे नेक्टर हे औषध 4 दिवसापूर्वी फवारणी केली होती। मात्र या औषधामुळे शिवाजी पाटील यांची बागेची घड व पाने कोमेजून गेली असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे। या संबंधित त्यांनी तासगाव पंचायत समिती येथील कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे। मात्र याची दखल कोण घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून शेतकऱ्यांमधून संतप्त प्रक्रिया येऊ लागल्या आहेत। तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी हे औषध आपल्या बागेवर फवारणी केली आहे त्या शेतकऱ्यांचे काय असा सवाल शेतकऱ्यांमधून होत आहे। या संबंधित तासगाव पंचायत समिती येथे तक्रार दिली असून हे शेतकरी सांगली येथील बागायतदार असोसिएशनला औषधे व बागेच्या काही झाडांच्या काड्या तपासणीसाठी देणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। दरम्यान औषध कंपनीचा मालक त्यांनी त्यांच्या प्रक्रिया घेण्यासाठी फोनवरून संपर्क केला असता मी बाहेर आहे, थोड्या वेळात येतो अशी उत्तरे देण्यात आली। मात्र याबाबत पंचायत समितीचे कृषी अधिकारी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। यामध्ये नुकसान भरपाई मिळणार का, सेटलमेंट होणार का, तर खरा संशोधनाचा विषय आहे। हे जे औषध मारले यामुळे माझं 7-7.5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। ही जियतनं ही टॉनिक वापरलेलं आहे, त्यामुळं माझी बाग गेलेली आहे। पूर्ण काड्या
आणि घड आकसून आलेले आहेत. ह्याच्यासाठी मी सांगलीत ही तपासणीला औषध दिलेलं आहे. ह्याच्यासाठी मी पंचायत समितीत सुद्धा तक्रार केलेली आहे. पुन्हा भेटूया ठळक घडामोडींसह. पाहत रहा फक्त 7 स्टार एक्सप्रेस. नमस्कार.